काल समोर मीडियासमोर संपूर्ण बारामतीकरांसमोर भाषण करताना म्हटलं की तुमच्या मनात ज्या शंका आहेत त्या माझ्या मनात देखील आहेत आणि त्या मुख्यमंत्री किंवा हे सरकार हे सगळे सोडवतील अशा पद्धतीचा एक आशावाद व्यक्त केला. नाही आहेत ना, आता शेवटी कुठं ना कुठंतरी आता वेळ दिला पाहिजे. आता एप्रिल अखेरपर्यंत नाही तर 10 मेपर्यंत सामाजिक कार्यकर्ते म्हणून, दादांवर प्रेम करणारे कार्यकर्ते म्हणून आणि महाराष्ट्राची जनतासुद्धा या सरकारला 10 मेपर्यंत वेळ देईल. त्या वेळेत आपण काय करताय सरकार म्हणून, मुख्यमंत्री साहेब असेल, इतरही सर्व मोठे नेते, आम्ही वाट बघू. 10 मे नंतर काय करायचं तो आमचा निर्णय असेल. अमोल मिटकरींना नाराजी व्यक्त केली मुरलीधर मोहोळांवर. त्यांचं असं स्पष्टपणे म्हणणं होतं ब्लॅक बॉक्स संदर्भात केवळ 15 दिवसामध्ये माध्यमांसमोर येऊन सगळी घटना जी आहे किंवा जे काही घडलं ते मी तुम्हाला सांगेन असं त्यांना आश्वासन दिलं होतं. आज 3-4 महिने झाले, अजून त्यावर काहीही ते भाष्य करत नाही आहेत. मुळात ब्लॅक बॉक्स हा अजूनही बारामती पोलीस स्टेशनमध्ये. तुमची काय माहिती, तुम्ही स्थानिक आहात? नाही, आता मुरली मोहोळ साहेब जे आहेत त्यांच्याकडे कुठला अधिकारच नाही, त्यामुळे त्यांच्याकडनं तुम्ही एव्हिएशन मंत्रालयाची काय अपेक्षा करणं हे योग्य नाही. त्यांना फक्त फित कापायला बोलवलं जातं असं मला कळतं. नाही तर एखादा मराठी नेता म्हणून, मराठी महाराष्ट्राचा एक व्यक्ती म्हणून जो दिल्लीमध्ये बसून तिथं मंत्रिपद त्याला जर एव्हिएशन मंत्रालयाचं असेल तर आत्तापर्यंत दादांना नाही देऊ शकला असते, पण त्यांनी काय केलेलं नाही. त्यामुळे त्यांचं काम फक्त फित कापण्यापुरतं असं मला त्या ठिकाणी वाटतं. त्यामुळे त्यांच्याकडनं खूप अपेक्षा ठेवून चालणार नाही. राहिला प्रश्न जे राममोहन नायडू आहेत त्यांचा तर आर्थिक आणि व्यक्तिगत संबंध आहे. हा डिलिमिटेशनचा कायदा VSRची. आता ह्याच्यामध्ये हा जो डिलिमिटेशन कायदा आहे हा तिथं बघितलं तर आंध्र प्रदेशसाठी सुद्धा अतिशय घातक कायदा आहे. पण तरीसुद्धा दादांचा विषय इथं महाराष्ट्रातून पेटला असताना आणि VSRची भीती दाखवून की बाबांनो VSR हे तुमचं नाव कुठेतरी घेईल आणि त्या अनुषंगाने कुठेतरी त्यांना दाबलं. CBIची रेड झाली आणि चंद्रबाबू नायडूने तसं बघितलं त्यांच्या राज्याच्या विरोधातच भाजपच्या बाजूली भूमिका घेतली. कुठं ना कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मी जे म्हणतोय की काही ना काही ते दादांच्या बाबतीत घडलंय ते कुठेतरी आता खरं ठरायला लागलेलं आहे. मागच्या